महाआवाज न्यूज, आवाज जनतेचा, विश्वास महाराष्ट्राचा। बुलढाण्यात अवैध गर्भलिंग निधनाच्या संशयावरून अकोला आरोग्य विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे। सुंदरखेड येथील तार कॉलनी परिसरातील एका घरावर छापा टाकून औषधे, इंजेक्शन, लॅपटॉप सह इतर साहित्य जप्त करण्यात आले। गोपनीय माहितीच्या आधारे डमी महिलेमार्फत सापळा रचण्यात आला होता। या कारवाईनंतर डॉक्टर गवई आणि त्यांचा MBBS च्या तृतीय वर्षाला असलेला मुलगा अशा दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। विशेष म्हणजे 6 महिन्यापूर्वी याच ठिकाणी छापा टाकण्यात आला होता। सध्या आरोग्य विभाग आणि पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा महाआवाज न्यूज। मी आणि माझी टीम उपसंचालक कार्यालय अकोला आरोग्य विभागाचं जे आहे अकोल्यातलं, तिथनं उपसंचालक सरांकडे एक तक्रार आली होती की बुलढाण्यामध्ये डॉक्टर गवई येथे गर्भलिंग निदान होत आहे। अशा संदर्भात आम्हाला तक्रार प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने मी व माझी टीम आज इथं डिकॉय केस घेऊन आलो होतो आणि त्या दरम्यान आम्ही मग डॉक्टर गवई यांच्या घरी झडती घेतली आणि तिथं आम्हाला एक टॅबलेट आढळून आलेला आहे। त्याचप्रमाणे इतर औषधे पण, त्यांच्या बरेचशी औषधे त्यांच्या घरामध्ये सापडून आलेली आहे। ती सर्व औषधी आणि जो टॅब आढळला आम्हाला, ज्यावर सोनोग्राफी होत होती असं सांगण्यात आलं होतं पेशंट कडून, तर तो आम्ही सगळं सील केलेला आहे आणि आम्ही हे सर्व इथचे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या जे प्राधिकारी आहेत त्यांच्याकडे सुपूर्द करू आणि पुढील कारवाई जी नियमानुसार असेल ती त्यांच्या मार्फत होईल। मी आमच्या सन्माननीय DD सरांकडनं जे काही सूत्रानुसार आम्हाला जे काही माहिती भेटली त्यांच्याकडनं टीम पण आलेली आहे आणि आम्हाला पण टीम आहे, काम पाहते आहे। त्याच्यामध्ये आम्हाला एक डिकॉय केस तुमची तिथं आहे आणि दुसरी पण एक केस त्याच्यासोबत आलेली आहे की सोनोग्राफी करण्यासाठी आलेले होते आणि त्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये आमची मशीन पण सापडलेली आहे। टॅबमध्ये सोनोग्राफी करत असताना ते पकडलेलं आहे। त्याच्यासोबत बरेचसे काही औषधं पण सापडलेले आहेत आणि त्याच्या संदर्भामध्ये कारवाई चालू आहे आणि आमची दोन्ही पण लिगल ॲडवायझर आहेत अकोल्याच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या, या सगळी कारवाई करतायत। पूर्णपणे कारवाई सगळी माहिती आल्याच्यानंतर परत आपल्याला माहिती देईल।